सरकारने कर्जमाफी योजनेत मोठा बदल केला असून 2019च्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच 50,000 रुपयांची मर्यादा हटवली असून कर्जफेडीची अटही शिथिल करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाखच शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाखच शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला ते सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी विधानभवनात चर्चा केली. यावेळी तुपकर यांनी शेतकरी व सर्वसामान्यांशी संबंधित 25 लेखी आणि 10 तोंडी मागण्या मांडल्या. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक होते. विधानसभेतील माझ्या भाषणाने तुमचे समाधान होईल असे सूचक उद्गार त्यांनी काढले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफी संदर्भात ज्या घोषणा केल्या त्यांची अंमलबजावणी नाही झाली तर 8 दिवसात पुन्हा आंदोलन सुरू करू असे रविकांत तुपकर यांनी जाहीर केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील 2 जाचक अटी रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारचं मनापासून आभार मानतो. हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आम्ही महाराष्ट्रभर कर्जमुक्ती आदेशाची होळी केली, फसव्या कर्जमाफीची होळी केली. मी अन्नत्याग आंदोलनाला बुलढाण्याला बसलो. महाराष्ट्रभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला, ठिकठिकाणी जाळपोळ झाली, लोकांनी कायदा हातात घेतला. त्यानंतर गिरीशभाऊ महाजन त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं आले आणि सरकारसोबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं. त्याला उशीर लागला बैठक लावायला. आमच्या सगळ्या शेतकरी पुत्रांचा संयम तुटला. आम्ही सगळे मुंबईला आलो. आम्ही विधानभवनासमोर राडा केला, सातबारे फेकले, सोयाबीन फेकलं, कापूस फेकलं. अक्षरशः विधानभवनासमोर प्रचंड तणावाची परिस्थिती तयार झाली. त्यानंतर आमच्यातल्या अनेक शेतकरी पुत्रांनी झाडावर चढून गळफास लावून दिवसभर आंदोलन केलं आणि अक्षरशः सरकार तंग झालं. गिरीशभाऊ महाजनांनी पुन्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर तुमची सगळ्यांची शेतकऱ्यांची बैठक लावतो असं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर गिरीशभाऊ महाजनांच्या उपस्थितीमध्ये आमची शिष्टमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जाचक निकष आणि अटी रद्द करण्याचा निर्णय झाला आणि त्याची घोषणा सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी केली. यामध्ये 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय आजच्या विधानभवनाच्या या घोषणेमध्ये झाला आणि 25-26ची रेग्युलर कर्ज भरण्याची अट रद्द केली. त्यामुळं या मागच्या 3 वर्षात कुठलेही 2 वर्ष रेग्युलर भरलेलं असलं तरी त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल ही घोषणा केली. पण आमची मागणी आहे की 50,000 रुपये तुम्ही जे अनुदान देणार आहे रेग्युलर भरणाऱ्यांना त्याच्यात 1.5 लाखाचं अनुदान करावं अशी मागणी आहे. आणि त्या कर्जमाफी योजनेतल्या अजून काही अटी आणि निकष आहेत ते पण काढून टाका ही सुद्धा आमची मागणी आहे. मग पीक कर्जाचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, शेतीमालाच्या भावाचा विषय आहे, सोलर पंपाचा विषय आहे, वीज कनेक्शनचा विषय, जंगली जनावरांच्या त्रासाचा विषय, बाकी जे काही शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत आणि ह्या अटी काढण्याचा विषय, हे सगळे मुद्दे घेऊन आमची लढाई सुरूच राहणार आहे. भावांनो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो, पुन्हा एकदा एकजूट व्हा आणि राहिलेल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन उभं करू. शेती मातीशी निगडीत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.